नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण शाळेचा पहिला दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जून महिना उजाडला की मनाला शाळेची आठवण येऊ लागते. यावर्षीही शाळेची खूप आठवण आली. 15 जूनला मी उत्साहात शाळेत पोचलो. इयत्ता 7वीच्या वर्गात मी गेलो. सगळे मित्रमैत्रिणी माझी वाट पाहत होते. एकमेकांना पाहून खूप आनंद व्यक्त केला. थोडीशी दंगामस्ती केली, एकमेकांना चिडवले, एकसुरात गाणी म्हटली. काही वेळाने नवा वर्ग, नवी पुस्तके यांच्याबद्दल गप्पा झाल्या. आदल्या वर्षाची सर्व मुले माझ्या वर्गात होती. 2-3 नव्या मुली माझ्या वर्गात दिसल्या. आम्ही त्यांची ओळख करून घेतली. माझा मित्र श्रेयस वर्गात दिसला नाही. तो हैदराबादला राहायला गेला आहे. काही वेळाने मायरा मॅडम वर्गात आल्या. त्या आमच्या वर्गशिक्षिका होत्या. त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या. शाळाचा पहिला दिवस सोपा नाही. लहान मुलाबरोबर किशोरांनाही हे तितकेच कठीण आहे. अनोळखी चेहऱ्यासह एखाद्या ठिकाणी प्रवेश करणे सोपे नसते, परंतु अशक्य असेच नाही. आपण सर्वांनी एखाद्या दिवशी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्याची गरज आहे. त्यामुळे या वस्तुस्थितीची आठवण करून देण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. शाळेत पाऊल टाकल्यानंतरच शिकायला सुरुवात झाली. तेथेच आम्ही चांगले धडे शिकत आहोत, जे आम्हाला शाळेतून बाहेर पडल्यानंतर यशस्वी होण्यास मदत करतील. आमचा शाळेतील पहिला दिवस हा एक स्मृती आहे, जी आमची शाळा पूर्ण केल्यानंतर आणि कदाचित आमच्या संपूर्ण आयुष्यासाठी देखील टिकून राहील. आज आपण मराठी निबंध माझ्या शाळेचा पहिला दिवस या विषयावरती मराठी निबंध लिहिलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.